सो हेलो बच्चों, आय होप की तुम्ही इंट्रोडक्शन व्हिडिओ बघितला असेल. त्याच्यामध्ये बेटा मी तुम्हाला सांगितलं होतं 5 ते 6 पॉईंट व्हेरी इंपॉर्टंट आहे कर्वला ट्रेस करण्यासाठी. ओके, तर बघा बेटा क्वेश्चन दिलाय आपल्याला आणि या क्वेश्चनवरून आपल्याला कर्वला काय करायचं आहे, ट्रेस करायचं. तर चलो बेटा सांगा रे पोरांनो. मला एक गोष्ट सांगा बेटा, इथे सगळ्यात पहिले आपण काय बघत असतो, सिमेट्री. सगळ्यात पहिले काय बघत असतो आपण, सिमेट्री. सर सिमेट्री मध्ये काय की कर्व जो आहे तो कोणाच्या भोवती सिमेट्रिक आहे. मला सांगा बेटा, जेव्हा आपण याला बघितलं तर मला एक गोष्ट सांगा रे सर, इथे 9ay², इथे x आहे, इथे पण x आहे, इथे पण x आहे. ओके, मला सांगा बेटा इथे याचा पॉवर किती आहे, 2. याचा पॉवर किती आहे रे, 1. सर ज्याचा पॉवर 2 आहे, ओके बघा केअरफुली, ज्याचा पॉवर किती आहे 2, तर मी काय म्हणणार इथे हिअर सांगा बेटा y हॅज अ इवन पॉवर. y जो कोणता पॉवर आहे सर, इवन पॉवर आहे. देअरफॉर काय म्हणणार रे सांगा पोरांनो, कर्व इज सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस. जो आपला कर्व आहे तो कुणाच्या भोवती सिमेट्रिक राहणार बेटा, एक्स ऍक्सिसच्या भोवती काय राहणार, सिमेट्रिक राहणार. ओके, कळलं इथपर्यंत. नंतर आता मला एक गोष्ट सांगा रे सर, दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण काय बघत असतो बेटा, ओरिजिन. दुसऱ्या पॉइंट मध्ये काय बघत असतो आपण, ओरिजिन. ओके, आता मला सांगा बेटा ओरिजिन मध्ये काय करत असतो रे आपण. सर ओरिजिन मध्ये ज्याच्या पण भोवती सिमेट्रिक असेल, बघा बेटा कुणाच्या भोवती सिमेट्रिक होता, एक्सच्या भोवती, तर काय पुट करणार, x इज इक्वल टू 0. अरे कळलं का इथपर्यंत, काय पुट करणार, x इज इक्वल टू 0. ओके बेटा, वेगळे मॅडम सर वेगळे सांगत असेल बेटा, प्रोसिजर हेच फॉलो करायची. ओके, यू विल गेट फुल मार्क्स. ओके चलो, तर सर एक्स ऍक्सिसच्या भोवती जर सिमेट्रिक असेल तर बेटा x इज इक्वल टू 0 पुट करा. सांगा रे काय, कोणत्या इक्वेशन मध्ये, या इथे लिहितो बेटा, पुट इन इक्वेशन 1. ओके, पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. ओके बापुरे खतम नको हो जो. ओके, थोडसा मन लावून कर, पेन आणि कागद घेऊन बस. ओके हां चलो, तर बेटा सिमेट्री काढलं. नंतर ओरिजिन, सर एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं तर बेटा y ची पण व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, सांगतो भाऊ. ओके, नाही तर पुन्हा खतम होशील. हां काय राहील इकडे सांगा, 9ay² इज इक्वल टू, सांगा बे काय लिहिलं असतं, 0 मायनस 3a चा होल स्क्वेअर. बेटा 0 इंटू एनिथिंग काय झालं असतं, 0. इकडे काय असतं 9ay², तर y² इज इक्वल टू बेटा काय असतं 0. तर y ची पण व्हॅल्यू काय मिळाली असते आपल्याला, 0. y ची पण व्हॅल्यू काय मिळाली असते, 0. बेटा मल्टिप्लाय मध्ये इकडे गेला तर कुठे जाणार, डिवाइड मध्ये लिहितो, इकडे गेला तर कुठे जाणार, डिवाइड मध्ये. 0 डिवाइड बाय एनिथिंग 0, तर बेटा y किती मिळाला आपल्याला, 0. ओके, देअरफॉर म्हणणार बेटा इथे आपण काय म्हणणार सर, कर्व इज पासिंग थ्रू. सर कुठून पास होत आहे सर आमचा कर्व कुठून पास होत आहे, 0,0. याचाच मतलब काय बेटा, कुठून पास होत आहे आपला कर्व, ओरिजिन मधून काय होत आहे, पास होत आहे. कुठून पास होत आहे, ओरिजिन मधून काय होत आहे, पास होत आहे. ओके सर, आता बेटा दुसरा पॉइंट झाला. नंतर आपल्याला काय काढायचं असते रे सर, इक्वेशन ऑफ टँजेंट काढायचं असते. काय काढायचं असते बेटा, इक्वेशन ऑफ टँजेंट. तर बेटा नंबर 3 वर लिहिणार मी काय रे, टँजेंट. नंबर 3 वर काय लिहिणार, टँजेंट. ओके सर, आता सर जेव्हा आपण टँजेंट काढत असतो, लक्ष द्या केअरफुली, कधी कधी इक्वेशन ऑफ टँजेंट विचारते किंवा फक्त टँजेंट विचारते. तर सर जेव्हा आपण टँजेंट काढत असतो तर बेटा टँजेंट काढणं बहुत इझी आहे. जो पण बेटा क्वेश्चन असेल त्याची लोवेस्ट डिग्री टर्म पाहायची. का बोललो बे, त्याची काय बघायची, लोवेस्ट डिग्री टर्म. सांगितलं होतं इंट्रोडक्शन क्वेश्चन मध्ये, इंट्रोडक्शन व्हिडिओ मध्ये सांगितलं ना. हां ओके, तर सांगा सर याच्यामध्ये लोवेस्ट डिग्री टर्म. बापू दिमाग नाही लावायचा कारण आपल्याजवळ आहे नाही. ओके, तर याला काय करायचं, सरळ सरळ सॉल्व्ह करायचं. हां काय लिहिणार सर, 9ay² इज इक्वल टू, सर एक्स होताच. मला सांगा बेटा कोणता फॉर्म्युला येणार बे, a मायनस बी होल स्क्वेअर. नसन माहिती तर लिहून देतो बेटा, a मायनस बी चा होल स्क्वेअर. काय फॉर्म्युला होता रे, a² मायनस ट्वाइस ab प्लस b चा स्क्वेअर होता बेटा. तर सांगा सर a चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर, नंतर मायनस ट्वाइस ab 2 इंटू बेटा काय झाले असते 6xa, करेक्ट आहे. आणि बेटा प्लस काय असतं 3a चा स्क्वेअर, मतलब काय असतं 9a². ओके, दिस इज अवर बेटा एक्सपान्शन. ओके, या फॉर्म्युला थ्रू याचं काय केलं आपण, एक्सपान्शन. ओके, एवढा खतम नाही ना भाऊ, तो येईल ना ते. हां पाहून घेतो थोडसा. a च्या ठिकाणी काय पुट करायचं x आणि b च्या ठिकाणी 3a पुट केलं तर बेटा बस हेच येऊन जाईल. ओके
चलो नंतर x ला मल्टिप्लाय करा बेटा, आतमध्ये काय लिहिलं असतं एक्स क्यूब मायनस 6x² प्लस काय असतं बेटा 9ax 9a² आणि ते काय असतं x. इकडे काय होतं सर 9ay² होताच बेटा. ओके आता सर याच्यामध्ये जर बघितलं तर मला सांगा बेटा याची डिग्री किती आहे बे 2, याची डिग्री किती आहे 3, याची डिग्री 2 आणि याची डिग्री किती बेटा 1. तर आपल्याला काय पाहिजे लोएस्ट डिग्री टर्म, मतलब याच्या ठिकाणी आपण पुट करणार बेटा. अरे करेक्ट ना, ही काय आपली लोएस्ट डिग्री टर्म. तर सांगा लोएस्ट डिग्री टर्मला कशासोबत इक्वेट केलं असतं 0 सोबत. लिहितो पण इथे इक्वेट लोएस्ट डिग्री टर्म. ओके इक्वेट लोएस्ट डिग्री टर्म टू 0 सोबत काय करा इक्वेट करा. सांगा सर काय लिहिलं असतं 9a² इज इक्वल टू 0. सर x इज इक्वल टू काय राहिलं असतं बे 0/9a². सर 0 डिवाइड बाय एनिथिंग तर काय मिळालं असतं बेटा 0. तर मला सांगा बे आपली जो टँजेंट आहे ते कुठून पास होत आहे बेटा x इज इक्वल टू 0. ओके किंवा जे टँजेंट आहे कुठे आहे बेटा आपली x इज इक्वल टू 0. आणि इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं सर जेव्हा जेव्हा x इज इक्वल टू 0 राहील तेव्हा आपली टँजेंट काय असते बे y ऍक्सिस. काय असते y ऍक्सिस. अजून एकदा बोलतो x इज इक्वल टू जर 0 असेल तर आपली टँजेंट काय राहते y ऍक्सिस. देअरफॉर काय म्हटलं असतं बेटा आपण y ऍक्सिस इज अ टँजेंट. y ऍक्सिस इज अ टँजेंट. ओके y ऍक्सिस जे आहे ते काय असते आपली टँजेंट असती. ओके डन इथपर्यंत. चलो नंतर तिसरा क्वेश्चन, तिसरा पॉइंट झाला बेटा. नंबर चौथा पॉइंट वर काय काढतो बे आपण इंटरसेप्ट. ओके काय काढतो इंटरसेप्ट. बाबू इथं खतम नको जो. ओके हा आता ऐकून घे इंटरसेप्ट कसे काढायचे. मी बोललो होतो बेटा इंट्रोडक्शन व्हिडिओ इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून नाही पाहिलं असेल तर एकदा जाऊन पहा, नाही तर झाले समजायचे खतम. ओके आणि नोट डाऊन करा प्रत्येक पॉइंटला काय सांगितलं होतं मी. ओके सर x इज इक्वल टू जर इथे 0 पुट केला तर बेटा इंटरसेप्ट काढताना आपण काय पुट करणार रे उलटा त्याच्या. काय पुट करणार सर y इज इक्वल टू 0. काय पुट करणार y इज इक्वल टू 0. चलो बेटा y इज इक्वल टू 0 पुट करा. सांगा काय राहिलं असतं 9ay². y च्या ठिकाणी काय लिहिलं असतं बेटा 0² हा इज इक्वल टू काय लिहिलं असतं सांगा पटकन x. हा इकडे काय असतं बेटा x मायनस 3a चा काय असतं बे होल स्क्वेअर. सर 0 इंटू एनिथिंग 0 इज इक्वल टू काय असतं x मायनस 3a चा होल स्क्वेअर असतं बेटा. दहाव्या वर्गामध्ये सर आम्हाला शिकवलं जर बेटा दोन ब्रॅकेट वेगळे वेगळे असेल तर याला याच्यासोबत इक्वेट करा आणि याला पण काय याच्यासोबत इक्वेट करा. सांगा बे काय राहिलं असतं पहिली व्हॅल्यू x इज इक्वल टू 0 अभ्यास असते की नाही x इज इक्वल टू 0. दुसरी काय असते सर x मायनस 3a चा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं बेटा 0. सर स्क्वेअर जर तिकडे गेला तर काय होणार बेटा स्क्वेअर रूट. तर काय राहिलं असतं रे x मायनस 3a इज इक्वल टू 0. तर x इज इक्वल टू काय मिळालं असतं बेटा 3a. x इज इक्वल टू काय मिळालं असतं 3a. ओके इथे दिसत नसेल इथे लिहितो. काय झालं असतं बेटा x इज इक्वल टू काय झालं असतं 3a. दिशी जवळ बेटा दोन व्हॅल्यू मिळाल्या असत्या. पहिली सर x ची 0 दुसरी कोणती बे 3a. तर सांगा बेटा काय लिहिलं असतं. अरे बोला यार पटापटा. इंटरसेप्टिंग पॉइंट कोणते असते बोला पटापटा. सर ते इंटरसेप्टिंग पॉइंट असते आमचे. इंटरसेप्ट पॉइंट्स आर कोणते असते सर पहिला होता 0,0 आणि दुसरा कोणता होता पहिले x ची व्हॅल्यू लिहायची बे 3a,0. ओके दिस इज अवर बेटा कोणते इंटरसेप्ट पॉइंट. ओके तर नंबर 4 झालं. नंबर 5 वर आपण काय काढत असतो रिजन. नंबर 5 वर काय काढतो असतो आपण रिजन. ओके सांगितलं होतं बेटा रिजन पण सॉल्व्ह करताना मी काय बोललो होतो दोन कंडिशन होत्या आपल्याकडे ज्या पुट करायच्या होत्या. ओके आता मला सांगा बे सर कंडिशन कोणत्या कर्व कोणाच्या भोवती सिमेट्रिक आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कर्व कोणाच्या भोवती सिमेट्रिक आहे एक्सच्या भोवती. तर सांगा बेटा पहिली वाली कंडिशन काय लिहिणार सर x इज ग्रेटर दॅन 0. x इज ग्रेटर दॅन 0 देन बेटा y² ची व्हॅल्यू काय येणार ते सांगायची असते आपल्याला. x इज ग्रेटर दॅन 0 देन y² ची व्हॅल्यू इथे लिहितो जागा नाही उरण ना. हा ओके तर y² ची व्हॅल्यू एक तर पॉझिटिव्ह येणार किंवा निगेटिव्ह येणार. ओके तर सर y² ची व्हॅल्यू तर सांगा बेटा 0 च्या वर कुठे गेला बे. हा आता सर इथे तुम्ही किती पुट करणार जी तर बेटा 2a पुट करा 3a पुट करा काही पुट करा. ओके चलो a पुट करतो बेटा मी कन्सिडरेशन साठी. सर एक म्हणजे 2 पुट करा ना. हा किती पुट करा 2. तर बेटा 2 कर 3 कर तुझी मर्जी होय खतम किती पुट कर. हा ओके
चलो तर बेटा तुझी मर्जी, काय पुट करू, 2 करू, ठीक आहे. एक्स इज इक्वल टू काय पुट करतो मी 2. हा सांग बेटा काय राहिलं असतं, 2 × 2 - 3a चा होल स्क्वेअर असता. आता मला सांग बे याच्यातून हे जाते का रे भाऊ, पण मला एक गोष्ट सांग, चल इथं मी म्हणतो मायनस व्हॅल्यू आली असती याची, पण सर मायनसचा स्क्वेअर काय झाला असता, प्लसच झाला असता ना. मतलब याच्या आतमध्ये कोणतीही व्हॅल्यू येऊ, याचा जो स्क्वेअर आहे तो काय झाला असता बेटा प्लस, आणि प्लस × प्लस, तर जे पण आपला वाय आला असता बेटा तो कशामध्ये आला असता रे, पॉझिटिव्ह मध्ये आला असता. कशामध्ये आला असता, पॉझिटिव्ह मध्ये. झाला ना खतम. म्हणून म्हणलो तर 2 नको पुट करू, दुसरी कोणती कर. हा ओके तर बेटा 2a करतो. हा सांग आता बघा इकडे काय होतं रे, सांगतो पहिल्या याच्यात 9ay² इज इक्वल टू काय पुट केलं असतं 2a, एक्सच्या ठिकाणी 2a, पुन्हा या एक्सच्या ठिकाणी इथे पण काय लिहिलं असतं बेटा 2a. हा सांग काय राहिलं असतं 2a. सर 2a मधून 3a गेला -a². सर -a² काय झाला असता जी, a² झाला असतं तर बेटा a³ आला असता. इकडे काय होतं बे 9ay². तर बेटा जो पण आपला y² येणार तो कशामध्ये येणार बे, पॉझिटिव्ह मध्ये. सर पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह काय झालं असतं, पॉझिटिव्ह. तर काय बोललो असतो, y² जो आहे तो काय आला सर, पॉझिटिव्ह. हेन्स देअरफॉर काय लिहिणार बेटा, कर्व इज इन्क्रीजिंग, कर्व इज इन्क्रीजिंग. ओके सांगितलं होतं बेटा व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर कर्व काय होता आपला, इन्क्रीज होतो. कर्व काय होता आपला, इन्क्रीज. ओके सर. आता सर दुसरी कंडिशन बेटा, दुसरी कंडिशन काय बोललो होतो, एक्स ची व्हॅल्यू 0 पेक्षा काय आहे, छोटी आहे. तर बेटा आपल्याला y² ची व्हॅल्यू सांगायची आहे, पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते. ओके चलो सांगा बेटा आता काय केलं असतं. आता एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह पुट कर. ओके एक्स इज इक्वल टू बेटा -2a पुट करतो. एक्स इज इक्वल टू काय पुट करतो, -2a. ओके चलो तर सांगा बेटा काय लिहिलं असतं रे, सर -2a × -2a - 3a चा होल स्क्वेअर. इकडे काय होतं रे 9ay² होताच बेटा. ओके हा -2a इथे काय झालं असतं -5a चा होल स्क्वेअर. सर -2a काय असतं बे 25a² आला असता, मायनसचा स्क्वेअर प्लस होतो. तर बेटा 25 × 2 = 50 प्लस मायनस a³ इकडे काय असतं सर 9ay². तर मला सांग बे y² इज इक्वल टू -50a³ अपॉन काय असतं 9a² स्क्वेअर, आणि हे कॅन्सल केलं असतं तरी बेटा जे पण आन्सर आलं असतं ते कशामध्ये आलं असतं रे, मायनसमध्ये. कशामध्ये आलं असतं, मायनसमध्ये. बघा y² ची व्हॅल्यू कशी आली बेटा, निगेटिव्ह. y² ची व्हॅल्यू काय आली, निगेटिव्ह. आणि सर y² जर निगेटिव्ह असेल तर आपण काय लिहितो बेटा, कर्व इज, काय लिहितो, कर्व इज इमेजिनरी. कर्व इज इमेजिनरी लिहितो बेटा. काय लिहितो, कर्व जो आहे तो काय लिहितो आपण, इमेजिनरी लिहितो. ओके सो रिजन पण पॉइंट कळला असेल. आता बघा इंट्रोडक्शन व्हिडिओ मध्ये मी म्हटलं होतं तिसरा पॉइंट जो आहे तो मी तुम्हाला कुठे सांगणार म्हटलं होतं, क्वेश्चन मध्ये. तर बघा बेटा तिसरा पॉइंट मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय होता. सर याच्यामध्ये अशी एक व्हॅल्यू होती एक्स ची, जेव्हा आपला y काय होता रे 0. सर कुठून माहिती पडलं जी तुम्हाला, इथं पाय, जेव्हा x इज इक्वल टू 3a होता तेव्हा आपली y ची व्हॅल्यू किती होती बेटा, कुठं गेला बे y. हा इथं हे बघ x इज इक्वल टू 3a तर y कुठं होतं बेटा 0 वर. इथे लिहिणार सर जेव्हा x जर तुम्ही 3a पुट केला देन बेटा y ची व्हॅल्यू किती येत होती, 0 येत होती. y ची व्हॅल्यू काय होत होती, 0. ओके तर बस हेच सांगायचं होतं आपल्याला. नंतर हे झाले 3 पॉइंट. नंबर 6 वर असतो बेटा अझिमटोड. नंबर 6 वर काय असतो, अझिमटोड. ओके तर सर अझिमटोड कसं समजायचं, बाबू समजायचं काहीच नाही याच्यामध्ये, एकच ट्रिक सांगतो, ते जर समजली तर झालं, अझिमटोड काढायची गरज नाहीये. आणि सर मग काढायचं राहिला तर ते पाहिल्याबरोबरच समजेल की याच्यामध्ये अझिमटोड आहे. ओके हा चल बघ इथे. सर मला एक गोष्ट सांगा, इथे बेटा फक्त कशाची व्हॅल्यू आहे बे, y ची. सर x आणि y मिक्स आहे का, अबे बोल पटकन, x आणि y मिक्स आहे का, असं 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 पाहिजे, y असन त्याच्यासोबत x - a असं काहीतरी असेल, मतलब y पण असेल x पण असेल, कमीत कमी xy तरी असेल, इकडे काही पण राहू. ओके सर xy जर मिक्स असेल तर बेटा समजून जायचं तिथं अझिमटोड आहे. आणि सर फक्त x किंवा y दोनपैकी एकच असेल तर तिथं अझिमटोड नाही आहे. ओके काऊन सर, बापू एवढा दिमाग नको लावू. ओके अजून व्हिडिओ लंबा होऊन जाईल. ठीक आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं, XY असेल तर अझिमटोड असेल, नसेल तर नाहीये. ओके तर काय लिहिणार सांगा पटकन अझिमटोड मध्ये, देर इज नो अझिमटोड, देर इज नो अझिमटोड. ओके
बस बेटा झाले. टोटल किती पॉईंट झाले आपले 6. आणि लास्ट मध्ये आपल्याला काय ड्रॉ करायचं असतो रे कर्व. ओके तर सर कर्व कसा ड्रॉ करायचा मला सांगा बेटा. हे कोणती ऍक्सिस वाय ऍक्सिस, ही कोणती ऍक्सिस एक्स ऍक्सिस. चलो पहिल्या पॉइंट वर या. हा कर्व कोणाच्या भोवती सिमेट्रिक आहे एक्सच्यात. असाच कसा तरी येईल. ओके सर. नंतर काय म्हटलं बेटा कर्व कुठून पास होत आहे 0 0. तर काय लिहिणार बेटा पहिला पॉइंट भेटला 0,0. पहिला पॉइंट काय भेटला 0,0. दुसरा काय होता बेटा इंटरसेप्टिंग पॉइंट सांगा 3a,0. काय होता 3a, काय होता बेटा 0. ओके सर. आता नंतर हे तर मिळाले आपल्याला पॉइंट मिळाले ड्रॉ केले. हा नंतर आपल्याला टँजेंट माहित आहे. टँजेंट काय होती बेटा वाय ऍक्सिस इज अ टँजेंट. म्हणजे हे जे पण राहणार बे मग लक्ष द्या इकडे. हे जे पण राहणार हे काय राहणार बेटा आपल्यासाठी. हे काय राहणार आपल्यासाठी टँजेंट. हे काय राहणार आपल्यासाठी टँजेंट. ओके सर. नंतर आता मला सांगा बेटा हा रिजन मध्ये आलो. मला सांगा जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी होती तेव्हा आपला कर्व काय होता इन्क्रीज. म्हणजे इकडल्या साईडला आपला कर्व काय होत आहे इन्क्रीज होत आहे. अबे हो का इकडल्या साईडला आपला कर्व काय होत आहे इन्क्रीज. सर जेव्हा वायची एक्स ची व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी होती म्हणजे इकडेच राहणार बेटा निगेटिव्ह साईडला. इकडे आपला कर्व काय होता रे इमेजनरी. म्हणजे या साईडला कर्व येणार का बेटा नाही. आणि नंतर जेव्हा सर एक्स इज इक्वल टू 3a होता तर वाय ची व्हॅल्यू काय होती 0. मतलब इथे आपला कर्व 0 झाला पाहिजे आणि नंतर कर्व काय झाला पाहिजे आपला इन्क्रीज. तर सांगा बेटा कर्व कसा येणार. इथून चालू करेल इथे येऊन काय होणार 0. इथून चालू करेल इथे येऊन काय 0. निकलल्या साईडला काय होणार बेटा तो इन्क्रीज. आणि धिस इज अवर बेटा आपला कर्व. हे बघा इथूनच नाही. अरे रे 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 थोडा चांगला काढतो भाऊ चित्र येत नाही पहिलेच. हां ओके. तर धिस इज अवर बेटा आपला कर्व. ओके या साईडला काय होणार तो इन्क्रीज. समजलं बेटा. ओके तर अशा प्रकारे आपण कर्वला काय करत असतो ट्रेस करत असतो. किती पॉईंट यूज करणार आपण टोटल 6च्या वर नाही. ओके 6 पॉईंट यूज करणार आणि कर्वला काय करणार ट्रेस करणार. सो आय होप बेटा की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. नसेल समजलं तर कमेंट करा. कुठला पण पॉईंट असेल कोणता पण हे कुठून आलं ते कुठून आलं सर निगेटिव्ह काऊन हेचं निगेटिव्ह काऊन निगेटिव्ह राहिलं तर काऊन इमेजनरी राहते. अबे हा जर तिकडे गेला स्क्वेअर रूट आणि तुला ते हे माहित असेल स्क्वेअर रूटची निगेटिव्ह व्हॅल्यू जर असेल तर हे काय राहतं बे ऑलवेज इमेजनरी असते. हे काय असते ऑलवेज इमेजनरी. ओके बेटा मी कोणताच पॉईंट सोडत नाही की जे तुम्हाला विचारायची गरज पडेल. बट स्टील कोणता पॉईंट जर नाही समजला तर प्लीज कमेंट करा आणि मला विचारा की कुठून आलं म्हणून. ओके सो आय होप बेटा की तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजले असेल. थँक्यू. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके.